कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं बाई, उशीर होतोय आणि आजच रिक्षा दिसत नाहीये। वहिनी अरे सदाभाऊ, तुम्ही कुठे? अहो यांच्या ऑफिसला चालले होते, आज तिकडे कार्यक्रम आहे ना। बर बर बर, पण तुम्ही इथे कसे? मी चाललो होतो त्या दिशेने, पण तुम्हाला मध्ये उभं पाहिलं ना, मग आलो फिरवून। अगं बाई, बघा ना, यांच्या ऑफिसला कार्यक्रम आहे, पण आजच रिक्षा मिळत नाहीये मला। एवढंच ना, बसा ना, मी तुम्हाला सोडतो या। अहो पण तुम्ही त्या दिशेला चालला होता ना, मला या दिशेला जायचं आहे। वहिनी, रिक्षावाल्याने कुठे जायचं त्याचं भाडं ठरवतो, रिक्षावाला नाही। या बसा। बसते, पण तुम्ही भाडं घेणार असाल तर? हे बघू नंतर, चला। पण ते श्रीनिवासचं ऑफिस म्हणजे तेच ना आधीचं गाड्यांचं? हो तेच, 40 वर्ष झाली आता नोकरीला। हो तिथेच आहेत ते। बऱ्याच दिवसात श्रीनिवासची गाठभेट झाली नाही, त्या निमित्ताने भेट होईल। हो चला या बसा। अगदी देवासारखे आला होता पण तुम्ही। आई, बाबा, कसा कॉन्टॅक्ट करू मी तुम्हाला? आयुष्यात कधीच एवढं एकटं आणि हेल्पलेस फील झालं नव्हतं मला। शयन पण घरी कधी येईल काय माहिती। खूप एकटं वाटतंय, काय करू मी? लक्ष्मी वहिनी आता इथं काय करते? श्रीनिवासनं तर त्यांना नोकरी गेल्याचं अजून सांगितलेलं नाहीये। श्रीनिवासचा सेंड ऑफ आहे हे जर आता त्यांना कळालं तर सगळा घोळ होऊन बसल। वहिनी, भाऊजी, आता तुम्ही इथं कशा? अहो असं काय करताय? आज यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आहे ना ऑफिसमध्ये। मला फोन आला होता ऑफिसमधून, अगदी आग्रहाने बोलवलंय म्हणून आले। सुरू झाला का कार्यक्रम? चला जाऊया आपण। कुठे? वहिनींना कोणी फोन केला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।